यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी राम मंदिर दान चोरीवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचे. अयोध्येतील राम मंदिर दान चोरीवरून देशभरात नाराजीचा सूर उमटत असतानाच उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष सतीन महाना यांनी अजब वक्तव्य केलंय. ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेनं दान केलं नव्हतं, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेल्याचं वक्तव्य महाना यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. बघूया. उन्हीं का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांचं हे अजब विधान. अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरीवरून देशात संतापाची लाट पसरली आहे. असं असताना भाजपचे नेते असलेल्या सतीन महानांच्या या विधानानं संतापात भर घातली आहे. दान चोरीमुळे करोडो राम भक्तांच्या भावनांना धक्का बसला. राम मंदिराची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनीच प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या नावानं आलेल्या दानावर डल्ला मारला. त्यामुळे राम मंदिराच्या कारभारावर सवाल उपस्थित होता. देशभरातून या दान चोरीवर टीकेची झोड उठत असताना दान चोरीबाबत उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष सतीन महाना यांनी एक अजब वक्तव्य केलं. ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेनं दान केलं नव्हतं, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेल्याचं वक्तव्य करत या महाशयांनी राम भक्तांच्या श्रद्धेवरच सवाल उपस्थित करत एक प्रकारे दान चोरीला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. उन्हीं का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है. राम मंदिरातील दान चोरी ही गंभीर बाब आहे. हा कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेशी खेळ आहे. त्यामुळे सत्ताधारी असो किंवा विरोधक, कुणीही या चोरीचं समर्थन करायला नको. पण उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांचं विधान पाहता ते दान करणाऱ्यांना दोषीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करताना दिसतात. त्यामुळे राम मंदिरातील दान चोरी करणाऱ्यांचं काम सतीन महानांना पुण्यकर्मच वाटतंय की काय, असा सवाल उपस्थित होतोय. सत्ताधारी नेत्यांच्या मुक्ताफळांवर विरोधकांनी ही टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिरावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो. जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करतायत. ते खोटे लोक होते का? ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं. पैनापायी वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. प्रत्येकाकडनं राम भक्तांचा अपमान करणाऱ्यांनाही सोडलं जाणार नाही आणि दानपेटीमध्ये ज्यांनी अशा पद्धतीची चोरी केली त्यांना देखील सोडलं जाणार नाही. सरकार याबद्दल अतिशय गंभीर आहे. सरकारनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. तिथल्या ट्रस्टींवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि जेवढी काही राम मंदिराची लूट करण्यात आली त्याचा पायी ना पायी म्हणजे कवडी देखील सोडणार नाही. अयोध्येतील या राम मंदिरासाठी अनेक दशक लढा दिला गेला. आंदोलनं झाली, न्यायालयीन लढाई लढली गेली. मोठ्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानं देशभरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं राम मंदिरासाठी भरभरून दान दिलं. पण भाविकांनी दिलेल्या याच दानावर दरोडा टाकत महाभागांनी लूट केली. आता सतीन महाना यांच्यासारखे या चोरीला श्रद्धेचं पांघरून घालू पाहताय, ज्यावरून पुन्हा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.